नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 27. श्री बाळप्पा श्रीशैल्यला गेले आणि परत आलेच नाहीत. त्यामुळं त्यांची सगळी शिष्यमंडळी दुःखात बुडालेली होती. त्यावेळेला दत्तूनं करडेगुद्दीला जाऊन मोठ्या प्रेमानं आणि कळवळ्यानं त्यांना बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या आणि धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं. त्या प्रसंगाचं सुंदर शब्दचित्र गणपतराव मारिहाळकर यांनी एका कानडी पदात रेखाटलेलं आहे. त्याचा मराठी भावार्थ पुढील प्रमाणे आहे. हे बाळांनो, लक्ष देऊन ऐका रे. भक्त दत्ताला मी आपले अधिकार म्हणजे वस्त्र देऊन तुमचा पुढारी केला आहे. जसे तुम्ही बाळाला भजत होता तसेच त्याला भजत राहा, असं सांगून महायोगी बाळप्पा निघून गेला. तेव्हा भक्तजन दीन होऊन त्याच्या लीला आठवत विरहदुःखानं जमिनीवर अंग टाकून आणि देहभान विसरून निश्चेष्टित पडले. इतक्यात भक्त दत्त तिथं आला आणि त्यानं लगबगीनं आपल्या गुरुबंधूंना मोठ्या प्रेमानं आलिंगन दिलं. आपल्या हातानं त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांची समजूत पडेल अशा युक्तीनं बाळप्पांच्या बोधाची आणि वैराग्याची त्यांना आठवण करून दिली. अधिकारयुक्त वाणीनं त्यांना अभयवचन देऊन आणि तत्काळ त्यांचे विरहदुःख नाहीस करून आणि त्यांना ज्ञानदान देऊन त्यांच्या ठिकाणच्या मोहभ्रमाचा निराश केला आणि मोठ्या प्रेमभरानं त्यांना शांतिरूपी मेवा खाऊ घातला. त्या सरशी बाळप्पांच्या सर्व भक्तांना धीर येऊन उमेद वाटू लागली आणि त्यांनी दत्ताचे चरण घट्ट धरले आणि मोठ्या प्रेमानं सद्गुरूचं भजन करू लागले आणि ब्रह्मानंद भोगू लागले. याप्रमाणे जरी दत्तूनं आपल्या काही गुरु बंधू भगिनींचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तरी ज्यांच्या भावना अत्युत्कट होत्या अशा बालमुकुंदांच्या काही शिष्यांना त्यांच्या वियोगाचं दुःख असह्य झालं. ज्याचा मागं उल्लेख केलेला आहे तो करडेगुद्दी येथील बाळप्पांचा पहिला शिष्य रामप्पा गोपाळ कुलकर्णी हा कुलकर्णीकीचं काम पाहत असे. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याच्या घरात त्याचं कुटुंब, वडील, धाकटा भाऊ वगैरे माणसं होती. बाळप्पा आता परत येत नाहीत अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्याचं मन फार उद्विग्न होऊन त्यानं आपल्या कुलकर्णीकीच्या कामाचा राजीनामा दिला आणि ते गेल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी त्यांचा तपास करण्याकरता म्हणून तो जो घरातून निघून गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर त्याच्या घरातील मंडळींनी त्याचा पुष्कळ तपास केला पण काहीच पत्ता लागला नाही. चन्नबसप्पा उर्फ शिवाय नमः हा लिंगायत जातीचा असून बालमुकुंद करडेगुद्दीस आल्यापासून ते श्री शैल्य यात्रेला जाईपर्यंत नेहमी त्यांच्या संगतीत असे. तो फार भाविक असून अतिशय प्रेमळ होता. तो नेहमी तोंडानं शिवाय नमः शिवाय नमः असं म्हणत असे. त्यामुळे सर्वजण त्याला शिवाय नमः म्हणू लागले आणि पुढं त्याचं तेच नाव रूढ झालं. त्याच्यासारख्या एक धोरणी आणि भाविक भक्तांना बाळप्पांचा वियोग फारच असह्य झाला. पण त्यांनी पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे दत्तू हाच आपला वाट्याड्या असून तोच आता आपल्याला बाळप्पांच्या ठिकाणी आहे अशी त्याची दृढ भावना असल्यामुळे तो दत्तू जवळच राहू लागला आणि त्याला सोडून गेला नाही. बालमुकुंदांच्या निर्याणासंबंधी चरित्रनायकांनी असं म्हटलंय की जवळून दूर न जाता आमच्या आसपास सन्मुखच हिंडत असता
आम्ही त्याच्याबरोबर स्वानंद खेळ खेळत असताच पाहता पाहता त्याची निजरूपताच श्रीशैल यात्रेच्या मिषानं अदृश्य झाली. जी घृताची पुतळी थिजून पुरुषाकृती भासली होती ती विरघळून घृतरूपानं राहावी, त्याप्रमाणे स्वलीलावलंबने करून भक्ताकरता परीक्षा क्षेत्री अवतरून जंबूनगरी अनुग्रह देऊन वेणुनगरी आपलं गुह्य ज्ञान संप्रदाय क्रमवृद्धी आज्ञा ही भक्तास देऊन बालावधूत अदृश्य झाला. निराकार रूपानं दत्ताला अंतर्बाह्य व्यापून एकरूपता देऊन केव्हाही विभक्तपणा नसता आणि अखंड भेट असूनही अदृश्य राहिला. आकार दृष्टी पुढून नाहीसा झाला तरी निर्गुणत्वे सहज उरला. जेव्हा श्री दत्तात्रेय बालमुकुंद नामे अवतार धारण करून भेटला तेव्हा ते सगुण रूप इंद्रियांना गोचर झाले होते. तेच रूप इंद्रियांसह अकळ असे अनुभवास आले. तसेच एका पदात बालमुकुंदांचे सबंध चरित्र थोडक्यात देऊन त्याच्या शेवटी ते म्हणतात, वेणुनगरी ब्रह्म ज्ञानाचे कोठार घडून या थोर ख्याती केली. श्रीशैल्य यात्रेचे करून यामीस दत्त हृदयी वास गुप्त केला. क्रमशः लेखक श्री केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.